पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। अनुसंधान कालच्या विषयात झालं की अनुसंधान म्हणजे काय, तर अनुसंधान म्हणजे मिलन। जेव्हा मिलन होतं तेव्हा अनुसंधान त्या मिलनात एक रूप होतं, आणि जेव्हा नसतं तेव्हा अनुसंधान लावायचं, म्हणजे वियोगात अनुसंधान आणि संयोगात अनुसंधान एक रूप झालेलं आहे। आता त्याच्याकरता दुसरी गोष्ट अशी सांगितली की ही सतत आवृत्ती आहे। वियोग संयोग वियोग संयोग याला परंपरा चक्र असं नाव दिलं। याच्या अगोदर आपण कालचक्र पाहिलं होतं। कालचक्रामध्ये परत परत जन्म मरण हे कालचक्र आहे, आणि सृष्टीचा अनादिकालापासून प्रवाहित होणं हेही कालचक्र आहे। पण हे जे आहे हे काय आहे की ह्याच्यात पुनरावृत्ती नाही, ह्याच्यामध्ये काय आहे, प्रत्येकावृत्ती। म्हणून या अनुसंधानातलं फळ चांगलं। आता दुसरं त्याच्यामध्ये सांगितलं की अनुसंधानात जे आवर्तनं आणि त्यात जे आपण एक रूप झालेलो आहोत त्या आवृत्तीचं दुसरं नाव आहे नाम। नाम एकदा का आपल्या ठिकाणी पक्कं झालं की झालं। एरवी थोडासा विचार काल मांडला की नुसतं मुखाने नाम घेणं हेच नाम घेणं असं दुसऱ्याला वाटतं। तसं नसून नाम घेणं म्हणजे काय आहे, तर नामाशी एकरूप होणं। आता त्याच्याकरता एकांतात नाम गावं असं काय आहे ग्रंथांनी सांगितलेलं आहे। ते कशा करता तर त्या करताच। जसं हरिनाम घेई अंगे हरी होई, जसं अंगे हरी होई म्हणजे हरिनामातलं हरिरूप होणं हे यातलं आहे। आता त्याच्याकरता संत महात्मे यावर आणखीन काय सांगतात असा विषय आता चालू आहे। मज वेदू लागला पंढरी रायाचा, वेदी आणि कास ऐसा जया अंगी कस। वेद या शब्दाने अनुसंधानाचाच अर्थ दाखविला गेला आहे। वेद लावणे याचा अर्थ न सांगताही समजण्या इतका सोपा आहे। वेद लागल्यानंतर इतर कामधंदा काही सुचत नाही। त्याच विचारात, त्याच नादात, त्याच छंदात, त्याच अनुसंधानात राहणे बरे वाटते। हाच खरा वेद ग्रहणापूर्वी वेद लागतो, ग्रहणापूर्वी वेद लागतो, त्याचे फल पुढे ग्रहण लागणे असे आहेच। सावजाचा वेद घेतला तर अचूक निशाण लागतेच। वेदानंतर मिलन संयोग हे आहेच, तो चुकू नये म्हणून वेद घ्यावा लागतो। तसाच साक्षात्काराचा अगोदर वेद किंवा अनुसंधान असणे हेच त्यातील गमक आहे। अनुसंधान याच्यामध्ये आता दुसरा शब्द आला वेद। वेद म्हणजे अनुसंधानच, पण वेद हा शब्द आपण काय करतो, ग्रहण कालामध्ये वापरतो। ग्रहणाच्या अगोदर वेद लागतो, मग त्यानंतर ग्रहण कालात ग्रहण लागतं, म्हणजे वेदानं पुढं काय दाखवलं, ग्रहण दाखवलं। त्याच्यातच त्यांनी दाखवलं की वेदानंतर मिलन किंवा संयोग हेच आहेत। एकंदरीत काय आहे की वेद म्हणजेच अनुसंधान। आता त्यालाच अनुसंधान हे नाव देण्यात वेद असणं दाखवलं आहे। म्हणजे जे काही आपण साधन करतो ते साधनाची जी वेळ ठरलेली त्याच्या अगोदरपासून आपल्याला साधनाला बसावं वाटणं हा वेद आहे, हेच अनुसंधान आहे। आणि असं वेद किंवा असं अनुसंधान ज्याच्या ठिकाणी अगोदरपासून लागतं त्याचं साधनही व्यवस्थित होत असतं।
अनुसंधानात किंवा वेदात एकविधपणा आहे. त्यात दुसरे काही असणे खपत नाही. दुसऱ्या कशावर आवड बसत नाही. दुसऱ्या कशावर प्रेम बसत नाही. आता याच्यात काय आहे की याच्या अगोदर हे स्पष्ट झालं आपलं की अनुसंधान कशाचं असावं, तर जे आपल्या आवडीची गोष्ट आहे त्याचंच असतं आणि तेच टिकतं. म्हणून आवडीचा आता एकच प्रकार झाला, त्यालाच एकविध असं नाव आलं. एकविध म्हणजे एक परमात्माच, त्या परमात्म्याच्याच सुखाची गोडी ज्याला लागलेली आहे त्याला तेच एक अनुसंधान राहील. जर दुसरं काही अनुसंधान आपल्या ठिकाणी येत असेल, म्हणजे परमात्मा सुखाशिवाय आणखीन काही तिथे येत असेल तर ते नाही उपयोगाचं. म्हणजे मग जसं परमात्मा प्रेमाची गोष्ट असावी किंवा नुसतं नाही, त्याला अजून शास्त्र सांगतं परमप्रेमाची गोष्ट असावी, तसं आणखीनही प्रेमाचं असतं ना. पण ते जर याच्यात येत असेल तर अनुसंधानात काय होते, अडचण येते. कोणा एकाच्या घरी कोणी आजारी असून त्याला नाईलाजाने कामावर जावे लागले तर त्याला घरच्या रोग्याचे अनुसंधान लागते. त्याचे कामाकडे लक्ष असत नाही. लक्षातील विशेषपणा कामात असत नाही. सामान्य लक्षाने काम पार पडले जाते. खरे लक्ष घरी गुंतले जाते. प्रेम आवड घरच्या रोग्याकडे असते. यावरून प्रेम आवड लक्ष वेद अनुसंधान नामे हे एवढे जरी शब्द असले तरी यकार्थवाचीच आहेत. आता काय आहे की कित्येकदा हा असा एक प्रसंग असतो की त्या प्रसंगात आपण सगळं सोडून देऊन साधनाच करतो, पण काही वेळेला साधनेला अडचण करणाऱ्या अशा काही गोष्टी असतात की जे सानिध्यातलेत त्यांचं प्रेम थोडंफार असतंच आणि त्यांचं आजारपण आपल्याला आपलं काही होऊ देत नाही. पण बाह्य थोडंसं उदाहरण घेतलं की बाहेर काम करणारा काम करतो पण त्याचं खरं लक्ष कोणीकडे, घरी असणाऱ्या आजारी माणसाकडं. मग कामात लक्षच नाही का, तर कामातलं लक्ष ते सामान्य आहे आणि म्हणजे ते जे काम होत असतं ते प्रतिक्षिप्त क्रियेनं, जे त्या कामाचं त्याला अंगवळणी पडले म्हणून होतं, लक्ष मात्र तिकडं असतं. आता त्याच्यात तरी असं का झालं, तर तिथलं प्रेमच आहे. ज्या माणसाला आजारपण आले त्या माणसाविषयी प्रेम आहे, त्याच्याविषयी आवड आहे. आता त्याच्याकरता अनेक शब्द आपल्याला अनुसंधान या अर्थी देण्याकरता दिले. प्रेम आवड लक्ष वेद अनुसंधान हे काय एकार्थवाचे झाले. आणि या सगळ्याला आपण ह्याच्या अगोदरच्याच पाहिले मुद्द्यामध्ये की या सगळ्या अनुसंधानाचं नाव आहे नाम. मग आता नाम हे एवढाच एक शब्द ह्या सगळ्यामध्ये आला. नाम जर आपल्या ठिकाणी साधनेत बसलं तर नाम हेच अनुसंधानाचं रूप झालं. तसेच परमात्म सुखभोगाची धारणा धरून ती टिकवणे हेच धारणा ध्यानाचे लक्षण आहे. म्हणजे धारणा व ध्यान हेही याच अर्थाचे शब्द आहेत. हा विषय मागे झाला आहे याच अनुसंधान चिंतनातच की धारणा काय, तेव्हा जे अगोदरपासून आपल्या ठिकाणी वेद लागलेला आहे, अनुसंधान टिकलेलं आहे, हीच धारणा आहे. हीच धारणा आपल्याला ध्यानाकडे नेऊन पोचवते. म्हणून धारणा व ध्यान हे शब्द जरी दोन वाटत असले तरी धारणेत सुद्धा ध्यानच चालू असतं. कारण अनुसंधान कशाचं आहे, तर परमात्मा सुखाचं. आणि ध्यानामध्ये काय प्राप्त होणार आहे, परमात्मा सुखच. हे परमात्मा सुखाच्याच अनुसंधानाची धारणा तयार झालेली असते. धारणेने धरावे व ध्यानाने टिकवावे, या ध्याता जीव आहे. ध्यात्याने धरण्याचे काम केले म्हणजे धारणा होते. तीच धारणा दीर्घकाल झाली तर ध्यान बनते. पण तेही ध्येयाशी एकरूप होण्याकरता हे करणे आहे. म्हणजे ध्यात्याने धारणा ध्यान द्वारे ध्येयाशी एकरूप व्हावे.
तो एकरूप झाला की समाधी हे नाव प्राप्त होते. आता त्याच्याकरता धारणेनं ध्यानाकडे जायचे. म्हणजे धारणेनं त्या ठिकाणी काय आहे, लक्ष आपलं एक केलं, अनुसंधान पक्क केलं आणि ध्यानानं ते पक्क टिकवलं. आता आपल्याला मागच्याच ह्याच्यात झाले की अनुसंधान एकदा परमात्म स्वरूपाशी एक झालं, कारण परमात्म सुख हेच आपलं ध्येय आहे आणि ते ध्येय प्राप्त करायला अनुसंधान होतं. धारणेनं त्या ध्येयाकडे नेलं आणि ध्यानानं आमच्या ठिकाणी ते टिकवलं. आता तो धारण करणारा म्हणजे हे सगळं साधन करणारा, धारणा केली त्यांनीच ध्यानाला चालू केलं, ह्याचं नाव आहे जीव. ह्या जीवाला काय म्हणायचं आता ध्याता. ध्याता काय करील तर धारणेनं आपल्याला जे काय प्राप्त करून घ्यायचं आहे तिकडं जाईल. मग त्याचं ध्यान किंवा धारणा, आता दोन्ही शब्द एक झाले. तर हीच धारणा दीर्घकाल झाली की त्याचं नाव ध्यान झालं. दीर्घकाल टिकायला लागली की ते ध्यान झालं. ध्यान कुठपर्यंत राहील, ध्याता आणि ध्यान हे दोन्ही गोष्टी अजून त्याच्या ठिकाणी आहेत, म्हणजे अनुसंधानासारख्याच. पण तो ध्याता ध्यानामध्ये ध्येयाशी एकरूप झाला की मग ध्याता उरलाच नाही. आणि ध्येय तो ध्याता एक झाले तेव्हा हे सगळं त्या ध्यात्याला धारणेपासून ध्यानाद्वारे ध्येयाच्या ठिकाणी एकरूप होईपर्यंत चाललेलं असतं. एवढी साधन आहे. तेव्हा एकंदरीत या साधनेत धारणेनं काय केलं, अनुसंधान दाखवलं, ध्यानाकडं नेलं, ध्यानातलं अनुसंधान पक्क होत होत एकरूपतेकडं नेलं. मग त्याच्यात ही नावं आली. आता नावं काय काय दिली, ध्यान करणारा जीव आहे त्याचं नाव काय, ध्याता. तो कशाचं ध्यान करतोय तर परमात्म सुखाचं. म्हणून परमात्म सुख कोण आहे, ध्येय. आणि ह्या ध्येयाकडं जाण्याकरता जे ध्यान चाललेलं आहे त्याचं नाव ध्यान. एकंदरीत ध्याता ध्येय ह्या दोघांचं एकरूप होणं म्हणजे ध्यान आहे. जेव्हा ते एकरूप होतील तेव्हा ध्यान चालेल, पण ध्येय आणि ध्याता एक झाले. ध्येय आणि ध्याता एकरूप होऊन जो केवळ भोग राहतो तेच त्याचं नाव ध्यान. आणि ही परिपूर्ण दशा त्या ठिकाणी राहिली की त्याचं नाव समाधी. आता एकरूपमध्ये समाधी असं नाव आलं. असाच अर्थ अनुसंधान या शब्दाच्या वापराने स्पष्ट केलेला आहे. म्हणजे अनुसंधानानं, एकतर अनुसंधान म्हणजे काय हे शिकलो, ते करता करता अनुसंधान कसं धारण करावं हे शिकलो. अनुसंधानानं धारणा तयार करून दिली, धारणेनं ध्यान तयार करून दिलं, ध्यानानं ध्येयाशी एकरूप केलं आणि अनुसंधानानं समाधीत नेऊन सोडलं. म्हणजे अनुसंधान आपल्याला परिपूर्ण असलेल्या आपल्या ह्याची जी अवस्था आहे की जी समाधी, म्हणजेच काय झालं, परमात्म सुखाशी बुद्धी एकरूप झाली. समधी, धी म्हणजे बुद्धी. आता ती बुद्धी कशाशी सम झाली तर सुखाशी सम झाली. म्हणून मग ह्याच्यामध्ये आलं की समाधी हरीची समसुखेवीण, ही समसुख आहे. ही समसुख तयार झालं की समाधी आहे. आरंभी प्राणाचा उद्भव म्हणजे विक्षेप आणि लय म्हणजे प्राणाची पूर्तता. पुन्हा अपानाचा उद्भव व लय यातील उद्भव लयहीन संधी एवढाच विभाग नवीन साधकाच्या समजुतीसाठी घेतला होता. आता सुरुवातीला हे सगळं पक्क होण्याकरता संधी कशी शोधावी ह्यात चाललं होतं. त्यात त्यांनी दाखवलं होतं की जेव्हा प्राणाचा उद्भव होतो तेव्हा विक्षेप आणि प्राणाचा लय झाला की मग त्याची जी काही स्थिती ते होती तेवढ्यात आपानाचा उद्भव, आपानाचा लय, हे दोन्ही गोष्टी त्याच्या ठिकाणी होऊ लागल्या की त्या दोन्हीमध्ये जे काही त्याला सापडेल त्याचं नाव संधी. सापडेल म्हणजे काय, अंतर सापडेल, दोनामध्ये अंतर सापडेल त्याचं नाव संधी. हे कशाकरता दिलं
तर अनुसंधान कसं लागावं, कुठून लागतं ते संधी शोधण्याकरता समजूत पक्की होईपर्यंत एवढ्यावर भागवण्यास हरकत नाही. पण पुढे एवढ्यावरच भागवू म्हटले तर साधकाची अपेक्षा अधिक वाढलेली असते. आता सुरुवातीला ह्याला कशी संधी शोधावी हे चाललं आणि सापडलं. संधी कशी शोधायची ते सापडलं, ते त्याचं पक्क होऊ लागलं. पण तेवढ्यात नाही ना समाधान होत, मग त्याला पुढं पाहिजे. मग पुढं काय आहे हे सगळं आत्तापर्यंत झालं. पुढे एवढ्यावरच भागवू म्हटले तर साधकाची अपेक्षा अधिक वाढलेली असते व त्याच्या वाढलेल्या भुकेला तेवढाच फराळ अपुरा पडलेला त्यालाच आढळून येतो. त्याला क्षणिक सुखोपभोग अपुरा वाटून अखंड सुखोपभोगाची अपेक्षा लागलेली असते. त्यामुळे त्याला अखंडच कसे हे समजणे जरूर असते. एक पाहिलं की संधी सापडायला लागली तुम्हाला की संधीत काय आहे तर संधीत निरामिषच आहे. तिथं निरावरण आहे. त्यामुळं आवरण रहित झाले की परमात्मा अनुभवाला आला ना. ज्याला संधी शोधायला जमायला लागली त्याला आत्मसुख कळायला लागलं. आता ते दाखवलं की तेवढं त्याला अपुरं वाटायला लागलं. तेवढ्या संधीत मिळालेलं आत्मसुख अपुरं आहे, मला हे अखंड असावं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला समजून दिल्या की जेणेकरून तुमच्या ठिकाणी ते सुखोपभोग अखंडत्वानं कसा प्राप्त होईल त्याच्याकरता हा अभ्यास आपल्यापर्यंत सांगितला. एका प्राणाच्या उद्भव लयात जर देहबुद्धीचे विचार म्हणजेच कल्पना जर उद्भवल्या नाहीत तर नुसत्या प्राणाचा उद्भवाला विक्षेप हे ठरवून भागणार नाही. आता त्यांनी दाखवलं की प्राणाचा उद्भव झाला म्हणजे प्राण तुमचा सुरू झाला की विक्षेप. पण त्याच्यात काय झालं, देहबुद्धीचा आठवा आला. म्हणजे आता हा प्राण घेतो, मग हे विलंबित आला. मग कोण सांगतं हे, देहबुद्धी सांगते ना. पण हे सगळं करत असताना या प्रकारची कल्पनाच आठवली नाही. म्हणजे तुमचा उद्भवित झालेला प्राण विक्षेप न होता कधी आत आला आणि कधी थांबला आणि कधी बाहेर गेला हे सुद्धा तुमच्या आता काय आहे, काही नाही, इतकं एकरूप त्यात झाला. अर्थात कल्पना नाही. कल्पना नसली की विक्षेप नाही. कल्पनारहित येणारा प्राण घेत असलेला श्वास, सोटत असलेला उच्छ्वास हे ये जा करतात. पण जसं आता आपण एरवी कुठल्या तरी कल्पनेत गुंतलेला असतो म्हणजे बाहेरच्या कामामध्ये, तेव्हा श्वास कधी आले आणि कधी गेले कुठं कोण मोजतंय. ध्यानकालात तो सगळा आम्हाला प्रकार स्पष्ट होतो. आता घेतोय, आता सोडतोय, आता थांबवतोय किंवा आता परत मोकळा रेचकाचा कुंभक आहे. हेही सगळी क्रिया त्याच्या ठिकाणी सहज होऊ लागली. कल्पना काही उभा राहत नाहीत म्हणले की मग त्याला विक्षेप नाही म्हणता येत. प्राणाचा उद्भवच झाला नाही तर कल्पनादी विक्षेपाला वावरण्याला अवकाशच नाही. कारण हे सगळ्या कल्पना निर्माण होतात जातात ते प्राणावरच. प्राण हे त्याचं वाहक आहे. जसं एकाला सांगितलं की तुला आता एक काही विचारतो आम्ही, पण तू एक कर की आम्ही सांगतो तो अमुक अमुक ठिकाणापर्यंत जोरात पळत जा आणि परत जोरात पळत ये. मग त्याने आता सांगितल्याप्रमाणे केलं. कारण ह्यांनी जे काही टप्पा सांगितला होता ह्यांच्या नजरेत होता. तो पळतो का, परत येताना पळतो का पाहिलं. आणि आल्यावर मग त्याला प्रश्न विचारला. ते म्हणला मला श्वास घ्यायला जमेना, इतकी धाप लागली. आणि आता काय करता. याचा अर्थ काय आहे की मनाला त्या गोष्टी कल्पना करून सांगायला त्याला प्राणाची गरज होती. आणि प्राण तर याचा धापेनं फुललेला आहे. म्हणजे मग प्राणाशिवाय कल्पना नाही म्हणजेच मन नाही. कारण मन आणि कल्पना काय वेगळे नाही. इथं मात्र काय झालं की ते सगळे प्राण वगैरे सगळं जर इथं नामाशी एक रूप झालं तर मन कोणावर आरूढ होईल.
कल्पना कोण काढेल? त्याने अवकाश रूप आकाश बनावे, तेव्हा कल्पनादी ढगाने वावरावे. हेच तर अनुसंधानाने नामाने धारणेचे ध्यान बनविले, तर प्राणातील अवकाश नाहीसा होऊन कल्पना तरंगाला वावरण्याला सवडच नाही व तितका संधिकाल विस्तृत होऊन साधकाचा भोगकाल वाढण्यास मदत झाली. आता त्यांनी दाखवलं की जसं आकाश आहे, आकाशात ढग येणार, पण जर त्या ठिकाणचं आकाशाच्या ठिकाणी हे जे काही ढगाचं वावरण आहे ते वावरणं त्या अवकाश रूपातच जर झालं तर आकाशाचं जे अवकाश रूप म्हणजे जी काही ढग आहे ते अवकाश म्हणजे आकाश रूपच झाले. असं जर झालं तर अनुसंधान नाम या धारणेनं ध्यान बनवलं, म्हणजे कल्पना न राहता धारणेत अनुसंधानात एक रूप होऊन धारणेनं ध्यानाच्या ठिकाणी गेल्या तर प्राण जो आहे तो प्राण काय आहे की त्यांच्याशी एक झाला. आता दुसरी गोष्ट कोणती की याच्यात एक तुकोबाराय प्रमाण देतात की नाठवोनी देह पायाचे चिंतन अवसान तो क्षण नाही मध्ये. आताच मध्ये अवसान म्हणजे अवकाश राहिलाच नाही. असं जर होत गेलं तर मग त्यात कल्पना यायला कुठं जागा आहे? कल्पना येण्याकरता प्राणाची गरज आहे आणि प्राण कुठं गुंतला आहे? इकडं ह्या सगळ्या धारणेमध्ये. धारणेत काय अनुसंधान, धारणेत काय नाम. आपण श्वास घ्यायला गेलो नाम आलं, उच्छ्वास सोडला नाम आलं, त्याच्यात नामच सतत राहिलं तर प्राण कुणाशी एक रूप आहे? आता अनुसंधानाशी म्हणा किंवा नामाशी. मग तिथं कल्पना कुठे येतील? म्हणजे कल्पनारहित होण्याकरता नामाची आणि श्वासाची सांगड कायम झाली पाहिजे, तर मात्र तुमचं काय झालं? धारणा झाली आणि ध्यानाकडे जाणं झालं. कल्पना तरंगाला वावरण्याला सवडच नाही व तितका संधिकाल विस्तृत होऊन साधकाचा भोगकाल वाढवण्यास मदत झाली. आता पहिल्यांदा अभ्यास आहे. काही काळ काय झालं, जसं माऊलीने आपल्याला सांगितले की तरी गा ऐसे करी या आटा प्रहरा माझारी मोटके निमिष भरी देत जायचे. म्हणजे थोडी थोडी संधी सापडली. असं करत करत इतकं झालं की प्राण आता नामाशी एकरूप झाला. मग संधी जी इतकी विस्तृत झाली की त्या विस्तृत संधीत कल्पनारहित झालं. कल्पनारहित स्थिती झाली की आत्मस्वरूपाकडे जाता आलं. पण हा अभ्यास वाढवत वाढवत न्याला आहे ना, वाढवत वाढवत म्हणजे संधीच विस्तृत करत गेले. आणि संधी केवढी झाली आता तर त्या साधकाला जो सुखाचा भोगकाल आहे ते वाढवण्यास मदत झाली. असं नाही काही की तो बसला आणि सुरुवात झाली उठेपर्यंत टिकलं, असं नाही. कधी ना कधीतरी पुन्हा वियोग येणारच, मध्ये पुन्हा संयोग होईल. पण वियोग आत्ताच्या अगोदरचं कसं होतं तर वियोगाचंच फार मोठा काल होता, संयोगाचा थोडा काल होता. मोटके निमिष ह्या संयोगाचा काल झाला. आता त्यात असं झालं की संयोगाचा काल वाढला आणि वियोगाचा काल कमी होत चालला. ह्या अभ्यासानं त्यांनी त्याच्या ठिकाणची सगळी स्थिती बदलत बदलत चालवलेली आहे. त्याबरोबर प्राणाचा स्थूलपणा नाहीसा होऊन त्याचा उद्भव केव्हा व लय केव्हा हे ओळखणे कठीण झाले. त्याला उद्भव व लय ओळखता येत नाही. त्याचा विषमपणा जाऊन समता प्राप्त होते व त्यातील भिन्नपणा नुसता उद्भव लयावरून ठरविण्यास साधन राहत नाही. त्यात अन्य उपजले तरच विक्षेप ठरला जाईल. आता त्याच्यात दाखवलं की कुठपर्यंत गती येईल तर प्राण उद्भवतोय आणि प्राणाचा लय होतोय हेच कळेना. म्हणजे कसं झालं, अतिसूक्ष्म झालं. जसं म्हणतात की तयाचेनी झालेपणे पांगुळा होई जे प्राणे सात्विकाची दुनी वरीही लाभो. इतका झाला की प्राण पांगळा झालाय,
पांगळा झाला म्हणजे तो येतो जातो का हे सुद्धा कळेन असं झालं. असं जर झालं तर तुमच्या ठिकाणी त्यापासून भिन्न होण्याचं काहीच कारण राहिलं नाही, कारण तो उद्भवला याच्या पलीकडे गेला. आता फक्त काय आहे की त्याच्या ठिकाणी हे जर बाजूला झालं तरच विक्षेप आहे, एरवी नाही. सुखाचा उपभोग चालू असून त्याचाच वेद आहे, दुसरा कशाच्या आठवच नाही, तर विक्षेप नाव कशाला द्यावे. एकंदरीत या सगळ्यामध्ये सुखभोग घेतो हा ध्याता जरी त्या ठिकाणी राहिला तरी सुखाचाच भोग चालला आहे, म्हणजे तो दूर गेला असं नाही. आणि त्याच्यापासून दूर गेला तरच त्याचं नाव विक्षेप, म्हणजे अनुसंधानात विक्षेप येतो. हे जे होतं ते अनुसंधानच पक्क राहिलं. आता तिथे विक्षेप उठेना, सलगता त्या ठिकाणी प्राप्त होऊ लागली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त.